तर हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? अँड मी आज माझं फर्स्ट लॉंग व्हिडिओ काढत आहे आणि नॉर्मल व्हिडिओ आहे. मी आजपासून डेली माझे व्हिडिओ टाकणार मोठे यूट्यूबवर. अँड जे माझे तुम्ही शॉर्ट्स बघतात, म्हणजे मी कुठे ठेवून फोन व्हिडिओ काढते अँड मग मी ते आज तुम्हाला सर्व दाखवणार आहे. मी कुठे काय ठेवते आणि कशी प्रॅक्टिस वगैरे करते आणि कसं व्हिडिओ टाकते आणि किती वाजता टाकते. अँड तेच नॉर्मल व्हिडिओ काढणार आहे आणि मी कुठे राहते हे पण मी दाखवणार तुम्हाला. अँड जास्त काही नाही बोलायचं आहे मला. मी तुम्हाला BTS दाखवणार माझं, मी कसं प्रॅक्टिस वगैरे करते अँड सगळं तेच काही. आणि हो, मी असं खूप दिवसापासून विचार करत होते की मोठा लाँग व्हिडिओ टाकायचा आहे करून, पण माझ्याकडून पॉसिबल नव्हतं होत. कारण की मी जॉबला पण जाते अँड प्लस कॉलेज पण आहे माझा. आणि मग व्हिडिओ शूटला मी थोडंफार टाईम देते, कारण की ते पण गरजेचं आहे माझ्यासाठी. अँड हेच सगळ्या सर्कलमध्ये मला लाँग व्हिडिओ काढता येत नाही. मी शॉर्ट्स व्हिडिओज काढते यूट्यूबवर आणि सगळं काही मी तुम्हाला सांगणार. आता मी डेली 2 hours later. तर सॉरी गाईज, तुम्हाला माहिती आहे हॉलमध्ये कसं असतं, थोड्या वेळात आवाज येत राहतं. अँड माझ्याकडून पॉसिबल होतं तेवढं मी करेल, म्हणजे जास्त वाईज नाही घेणार माझ्या व्हिडिओमध्ये. माझ्या व्हॉईसच्या नुसार मी जास्त वाईज नाही घेणार. आणि तेच सगळं सांगायचं होतं. आणि भेटूया थोड्या वेळात गाईज, कारण की हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. मला नाही कळते काय बोलायचं आणि काय नाही, तर तुम्ही समजून घ्या. भेटूया थोड्या वेळात. बाय बाय. हो गाईज, मी आता तुम्हाला दाखवणार आहे माझा कॅमेरा स्टँड. हो, माझ्याकडे कॅमेरा स्टँड नाही आहे. मी दुसऱ्याच्या वस्तूत सपोर्ट घेते, जसं की दगड आणि फली. तर तुम्ही पाहू शकतात माझ्याकडे बॅक कॅमेरा नाही आहे, पण मी तुम्हाला बॅकमध्ये तो व्हिडिओ टाकून देणार की नक्की मी कशावर फोन ठेवते आणि व्हिडिओ काढते गाईज. आणि मला कॅमेरा स्टँडपेक्षा शांत तेच वाटतं, कारण की ते खूप म्हणजे स्टेबल असतं आणि हळत वगैरे काय नाही. फक्त थोडंफार भीती वाटते फोन पडायची, पण कधी माझं पडलं नाही आहे आणि फोन माझा असं खाली पडला नाही आहे त्यांच्यावरून. पण त्या दगडावर मला खूप भीती वाटते, ज्या दगडावर मी ठेवते, कारण की तो म्हणजे असं जाळीचा गॅप आहे. तिथून अगर फोन सरकला की डायरेक्ट खालीच जाणार. पण मी जे हे पुढचं बॅकग्राऊंड बघतात ना, हा खंबावाला गाईस, त्याच्या खाली एक फळी आहे, मी त्याच्यावर तो फोन ठेवते. इथे काय मला रिस्क वाटत नाही, पण थोडं दगडवर आहे मला रिस्क. पण तरी मला तोच ठीक वाटतं, कारण की पूर्ण असा माझ्या फेसवर लाईट येते, उजाड येतो आपल्या आकाशाचा, प्रकाशाचा, काही पण गाईस. आणि हो, माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, तर मी नॉर्मल BTS वगैरे टाकणार आहे आणि तुम्हाला मी दाखवते ते काय गाईस. एक मिनिट. तर हा बॅकग्राऊंड आहे गाईस, तो जिथे मी माझा फोन ठेवते. आणि इथे माझा फोन ठेवते मी. पण हे कधी पडत नाही माझा फोन, आणि तो स्टेबल असतो आणि एकदम स्ट्रेट उभा असतो. अँड सेकंड जे आहे ते हा दगड आहे, त्याच्यावर मी फोन ठेवते, ह्याच्यावर. आणि ही जाळी बोलत होती मी, कारण की इथे ह्याच्यामध्ये मी फोन ठेवते आणि इथून हवा वगैरे कधी आली तर फोन पडायची भीती आहे. तर त्याच्यासाठी थोडं भीती वाटते. बाकी हा माझा फेवरेट स्टँड आहे, हा वाला. तर मी ह्याच्यावरच जास्त फोन ठेवते, त्याच्यावर अवॉइड करते ठेवायला, कारण की मला हा ठीक वाटतो आणि तो थोडं डेंजरस वाटतो. कारण की मी पण तुम्हाला दाखवलं आहे गाईस, ते डेंजरस कशामुळे. आता मी तुम्हाला माझं स्टँड दोघं पण दाखवलं आणि त्याच्यातला माझा फेवरेट पण तुम्हाला दाखवला. आणि नॉर्मल लोअर मिडल क्लास फॅमिलीमध्ये मी बिलॉंग करते आणि माझ्याकडे कॅमेरा स्टँड नाही, पण हो, मी नक्की घेईल. माझी फर्स्ट सॅलरी येईल तेव्हा मी माझा कॅमेरा स्टँड घेईल आणि माईक घेईल माझ्यासाठी. आणि तोपर्यंत मी नॉर्मल अशीच व्हिडिओ काढणार आहे. आणि तुम्हाला मी माझं बॅकग्राऊंड ह्याच्यासाठी दाखवते की तुम्हाला पण माहिती आहे की आपल्या लाईफमध्ये किती स्ट्रगल असतं, म्हणजे किती डिफिकल्ट असते आपली लाईफ. आपल्याला किती स्ट्रगल करावी लागते आपल्या लाईफसाठी, आपल्या करिअरसाठी, आपल्या फ्युचरसाठी. आणि कोण डायरेक्ट असा मोठा होत नाही. सगळ्यांच्या आधी नॉर्मल लाईफच असते. नंतर आपण खूप मेहनत केली, खूप प्रयत्न केला, तेव्हा जाऊन आपल्याला सक्सेस कुठे भेटते गाईस. आणि हो, हा माझ्या घराच्या समोरचा साईबाबाचा मंदिर आहे, बघत.
हे साईबाबा आता दिसत नसतील तुम्हाला, कारण की दिवसात आम्ही मंदिर बंद ठेवतो आमच्या इथले एरियावाले, आणि संध्याकाळचं ओपन करतो आणि मॉर्निंगचं एकदा पूजा होते तिथे. आणि मंदिर ह्याच्यासाठी बंद असते की पोरं त्याच्यात दगड वगैरे फेकतात करून, तर आम्ही ह्याच्यासाठी मंदिर हा बंद ठेवतो. पण हे साईबाबा आमच्यासोबत डेलीचे असतात आणि माझ्या घरासमोर येतं, मला आता डेलीच दिसतं ते. आणि मला खूप चांगलं वाटतं ह्यांचं सकाळी उठल्या साईबाबांचा फेस बघायला भेटतं. मी खूप लक्की आहे. आणि हो गाईज, मी एवढंच बोलणार आणि जास्त नाही बोलणार. मी माझ्या आता डान्सच्या प्रॅक्टिससाठी चालले. मी डान्स प्रॅक्टिस करताना पण नॉर्मल व्हिडिओज काढणार आणि टाकणार ते पण. आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ तो शॉर्ट्स अपलोड करणार, ते तर तुम्हाला माहीतच पडणार. पण मी त्या व्हिडिओ जे शॉर्ट्स काढते त्याच्यात मला प्रॅक्टिस करताना किती अडचणी येतात, परत किती म्हणजे थांबते मी, किती टेक घेते, ते तुम्हाला सगळं कळेल माझ्या BTSमध्ये. आणि हो, नक्कीच बघा हा व्हिडिओ माझा, कारण की तुमचंच प्रेम माझा गर्व आहे. भेटू गाईस BTSमध्ये. हॅलो गाईस, माझा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे आणि हा बघा मला किती घाम सुटला आहे. आणि BTS मी टाकणार आहे, तुम्ही नक्कीच बघा माझा पूर्ण व्हिडिओ. आणि तुम्हाला तर माहीतच पडलं असेल की एवढं घाम निघलं आहे, तर खूप व्हिडिओ काढले असतील. आणि BTS पण खूप भारी आला आहे, तर तुम्हाला मी तो BTS दाखवणारच नक्की. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्किप नका करू आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. बाय बाय गाईज, लाईक शेअर सगळं करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.